नमस्कार, आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता आवाज जनतेचा। नमस्कार, मी प्रभावती सावंत। मी राहायला कावलगावची आहे, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। आणि मी MSRLM म्हणजे उमेद अभियानामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर फुल फॉर्ममध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अभियानामध्ये मी 2013-14 पासून काम करते। सलग मला 12 वर्ष या अभियानात काम करून होतात आणि चालू आहे आताही काम माझं। तर गेल्या जून म्हणजे आत्ताच्या 1.5 वर्ष झालं आम्हाला एक सर आले, CC म्हणजे क्लस्टर कोऑर्डिनेटर, थोडक्यात सांगायचं झालं तर प्रभाग समन्वयक। ते कावलगाव सर्कलचं काम बघतात। आमच्या कावलगाव सर्कलमध्ये 11 गाव आहेत, आम्ही 21 CRP आहोत। आणि ते आम्हाला काही जणी म्हणजे आता ते सर एवढे घाणेरडे शब्द वापरतात आणि घाणेरड्या त्यांच्या वक्तृत्व, घाणेरड्या शैली, घाणेरडे चाळे वगैरे करतात। ते आमची ज्यावेळेस मीटिंग असते ते त्यांच्यासोबत ज्या चलणाऱ्या ज्या महिला आहेत काही त्यामधले CRP त्यांनी काहीतरी हे केले तर माझ्यासोबत जेवढ्या महिला असल्या त्यांना ते बरोबर फोडतात आणि बाजूला करतात, त्यांना कसलं तरी आमिष दाखवितात आणि ते म्हणतात की माझ्यासोबत चांगलं राहा, अन्यथा मी की नाही पगार हे करणार नाही। आमची ना 6,000 रुपये महिना मानधन आहे, पण ते मानधन 6,000 करत नसून 1,000 रुपयानं करत आहे आणि आम्ही काय खायचं सर, आमचं खूप परेशानी आहे। आणि दुसरं काही काम करायला गेलं तर म्हणतात की तुम्ही रजाच टाकली नाही, तुम्ही हेच टाकलं नाही, तुम्ही तेच टाकलं नाही, आम्हाला सतत टॉर्चर करत असतात। माझ्याकडे मेसेज वगैरे आहे, स्क्रीनशॉट मी ते पण देईल। आणि रात्री 11:30ला 12ला मेसेज टाकतात की उद्याच्याला मीटिंग आहे या म्हणून, आणि 12-12 वाजेस्तोवर झूम मीटिंग घेतात सर। लिमशेटे आहे, त्याचं नाव महेश लिमशेटे। आणि मी ह्याची तक्रार जिल्हा व्यवस्थापक दीपक दहे आणि प्रकल्प अधिकारी रश्मी खांडेकर यांच्याकडं पण व्हॉट्सअपवरून पाठवली होती आणि ती आहे माझ्याकडं प्रत व्हॉट्सअपवरून पाठवलेली लिहिलेली आहे। तर ती पाठवली असताना त्या मॅडमनी त्याच्यावर काही ॲक्शन घ्यायची सोडून त्यांनी उलट माझ्यावरच ॲक्शन घेतली आणि म्हणाल्या की ती आगाऊ बाई, ती काही पण म्हणती, ती असंच म्हणती, ती तसंच म्हणती, माझ्या पोराला काही म्हणू नका म्हणे। म्हणजे हिचं पोरगं नागवं जरी नाचलं, कोण्या बाईचा रेपही जरी केला तरी हिच्या पोराला काहीच म्हणायचं नाही का, असाच त्याचा अर्थ होतोय ना। आणि ही सपोर्ट करत ती त्याला सपोर्ट, त्या सपोर्टमुळं तो कुठंच झुकत नाही आहे। मी त्याला बऱ्याच चांगल्या जाणकार लोकांकडून सांगून बघितले की सर असं नका करू महिलांसोबत, असं वागू नका महिलांसोबत। आणि तो म्हणते की त्या फलाने बाईसारखं, आता मी नाव नाही घेत त्याचं, कोणाचंही मला हे करायचं नाही मानहानी, की त्या महिलेसारखं तुम्हाला वागता येत नाही, या महिलेसारखं तुम्हाला वागता येत नाही। म्हणजे ज्या काही विकून घेणारे लोक असतात आता त्याच्यासारखं सगळे कसे होऊ शकतात बरं, ज्यांचा त्यांचा स्वाभिमान असते, प्रामाणिकपणा असते। आणि तो एक प्रभाग संघाचं खातं म्हणून असते आमच्या कावलगाव क्लस्टरचं, त्यामध्ये सलग 2 कोटी रुपये आहे। त्या 2 कोटी रुपयाचा सगळी बारबाट करताय, त्या दोस्तीने ज्या आहेत त्यांना पैसे काढू देत आहे, हे करताय ते करताय धिंगाणा। आम्ही म्हटलं ना सर काय चाललंय काय नाही, तर त्यावेळेस तो म्हणते की तुम्हाला बघायचा अधिकार नाही। आम्ही 2013 पासून हे अभियान इथं रुजवलं आहे, अत्यंत फील्ड वर्क केलेले खूप। यांनी लोक हे वरचे काय करतात, फक्त ऑर्डर सोडतात आणि फील्डवर काम कोण करते, आम्ही करतो। आम्ही एक बाई करून महिला बचत गट तयार केलेत। आमच्या कावलगावमध्ये 84 बचत गट आहेत, 84। तर तेवढे बचत गट असून पुढी मागणी काय असणार आहे? आमची पुढी मागणी आहे की हा माणूस इथं नकोय आणि जरी दुसराही आला तर त्यानं व्यवस्थित वर्तन करावं। आम्हाला ज्यावेळेस PD कदम सर होते, त्यानंतर CEO सवडे सर आले, खोडवेकर सर आले, त्यांच्या वेळेस असा काहीही प्रकार नव्हता। ज्यावेळेसपासून ही झिपरी बाई आली ना, रश्मी खांडेकर, ही नीच वर्तनाची बाई आहे आणि ना हिच्यामुळे ह्या लोक सपोर्ट घेत आहेत आणि सपोर्टिंग होऊन हे लोक अशी काहीतरी वागतायत आमच्यासोबत। बिलकुल तिचा त्यांच्यावर वचक नाही आहे, तिनं त्यांना मोकाट कुत्र्यासारखं सोडलेलं आहे आणि ह्या बाईलाही कुठंतरी पाबंद झालं पाहिजे। ही बाई रात्री अपरात्री दारू पित हिंडती, मटण खाती, कुठं याला जाऊन 4-4 महिने घराचं तोंड बघत नाही। ही बाई हे गेलेली आहे, तिचं काहीच हे नाही आहे, व्यक्तित्व खूप घाणेरडं व्यक्तित्व आहे आणि ती तसंच सगळ्यांना करायला बघते। आम्हाला ह्याला कुठेतरी बंधन घालायचे, कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आमच्यावरला अन्याय पण थांबला पाहिजे। 12 वाजेस्तोवर झूम मीटिंग, हा माणूस इथं नकोय। आणि ह्या माणसाला इथंच नाही तर जीवनोन्नती अभियान म्हणजे उमेदमध्ये काम करायचा अधिकार नाही आहे, कारण हा महिलांसोबत सेक्सुअल म्हणजे अश्लील, त्याचं बघणं अश्लील आहे, चाळे करणं अश्लील आहेत आणि अशा प्रकारचा माणूस महिलांसोबत काम करू शकत नाही। माझं तर सर्रास असं, मी या तालुक्याची महिला संघटनेची अध्यक्ष आहे, मला सगळ्या महिलांनी त्यांच्या समविचारानं आणि
त्यांच्या परवानगीनं मला त्यांच्या महिला संघटनेचा अध्यक्ष केलं होतं. मी चांगल्या प्रकारे त्यांचं नेतृत्व करेल म्हणून आणि असे कोणतेही अन्याय त्यांच्यावर होणार नाहीत यासाठी मला त्यांनी महिला संघटनेचा अध्यक्ष केलेला आहे आणि त्या अनुषंगानं मी बोलते आहे. तर ह्या माणसाला कुठेतरी वचक बसायला पाहिजे आणि ह्याला कुठेतरी शिक्षा झाली पाहिजे.